मॉर्निंग सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण आलो आहोत ऑक्सी गोट फार्म येथे. बरेच शेतकरी बांधवांचे किंवा शेळी पालक असतील, गोट फार्मर्स असतील, त्यांचे प्रश्न होते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका गोट फार्मचे ॲक्टिव्हिटी काय असतात ते व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा. तर त्यांच्यासाठी आज आपण ऑक्सी गोट फार्मचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशाप्रकारे ॲक्टिव्हिटी होतात, संपूर्ण त्यांच्या शेतामधील कामे कशी असतात, तो एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण यापूर्वी ऑक्सी गोट फार्ममध्ये 2 व्हिडिओ केले आहेत. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथूनही तुम्ही ऑक्सी गोट फार्मविषयी माहिती जाणून घेऊ शकता. तर चला तर आपण ऑक्सी गोट फार्मविषयी पाहूया आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक संपूर्ण व्हिडिओ करणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा. तर गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. काय सांगाल, सकाळपासून सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि कशा ॲक्टिव्हिटी सुरू होतात, आपला फार्मचा दिवस कसा सुरू होतो? आपल्या फार्ममध्ये सकाळी स्वच्छतेपासून सुरुवात होते. अच्छा. आणि जी झाडलोट केली जाते शेळ्यांच्या आणि गायींच्या गोठ्यामधली जी काही घाण आहे ती सगळी एकत्र करून उकरण्यामध्ये टाकली जाते. ऑफकोर्स आपला हॅपी हेन प्रोजेक्ट आहे. आणि बरोबर. आता क्लिनिंग झाल्यानंतर मग शेळ्यांना खाद्य वगैरे दिलं जातं. ओके, सुरुवात ही क्लिनिंगपासून होते. येस. आपण एक 3 वर्षापूर्वी आपल्या चॅनलसाठी पहिला व्हिडिओ केलेला शेळ्यांसाठी. तो आपला फार्मचा पर्पज हा वेगळा होता आणि आत्ताचा पर्पज जो वेगळा आहे, याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला आपला ब्रीडिंग फार्म होता. ब्रीडिंग फार्म असल्यामुळे जवळपास 125च्या आसपास शेळ्या होत्या आपल्याकडे. वेगवेगळ्या जातींची शेळ्या, उस्मानाबादी, शिरोही आणि सोजत, अशा 3 जातींच्या शेळ्यांचं आपण ब्रीडिंग करायचो आणि ते ब्रीड झालेली शेळ्या सेल करायचो, पिल्लं वगैरे. पण कसं आहे, नंतर आम्ही आमचे मटन शॉप चालू केले 2. मटन शॉप चांगली चालायला लागल्यानंतर आम्हाला मार्केटमधूनही माल आणावा लागला. बाहेरून माल आणलेला असतो तो आमच्या जो फार्म आहे, मदर स्टॉक आहे, त्याला डिस्टर्ब करत होता. त्यामुळे आम्ही थोडंसं चेंज केलं आणि त्याच्यानंतर फक्त मटन शॉपसाठी लागणार. नंतर असं झालं की आम्हाला कोविडचं सिच्युएशन चालू झाल्यामुळे मटन शॉप बंद करावे लागले. त्याच्यामुळे आम्ही शेळ्या आणून सेट करून आणि जे आम्हाला जे सप्लाय करायला लागतं, होम डिलिव्हरी जे मटन करतो त्याच्यासाठी लागणारा माल फक्त आणतो. माझं रिक्वेस्ट आहे शेतकऱ्यांनी की जसं मार्केट सिच्युएशन असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे. तुम्ही ठरवले की नाही मी फक्त ब्रीडिंगच करणार, पण मार्केट जसं आहे त्याच्याप्रमाणे ॲडजस्ट केलं पाहिजे. त्यामुळे आता जर बघितलं की स्टॉक आमच्या इथं कमी असतो आणि जो स्टॉक असतो तो सेट करून सेल करायसाठी किंवा बाकीचा स्टॉक आहे तो मटन कटिंग करून जे होम डिलिव्हरी देतो आम्ही सातारा सिटीमध्ये, त्याच्यासाठी लागणारा माल. त्यामुळे शेळ्यांची संख्या कमी जास्त कंटिन्यूस होत राहते. अच्छा, मग सध्या आपला कटिंगवरच फोकस आहे? येस, कटिंग आणि जे थोडेफार जे गोट फार्मर्स असतात त्यांना आम्ही सेट करून माल देतो. अच्छा, हे कटिंग करून आपण होम डिलिव्हरीच करतोय? येस, कटिंग करून होम डिलिव्हरी, पॅकेजिंग प्रॉपर करून सातारा सिटीमध्ये होम डिलिव्हरी करतो. ओके, आता कटिंग करून किंवा कटिंगसाठी बाहेर माल देण्यात आणि होम डिलिव्हरी करण्यात किती फरक येतोय? या प्रॉफिटमध्ये काय आपल्याला फरक जाणवतं? होम डिलिव्हरी असल्यामुळे काय होतं की आमचं टार्गेट आहे की थोडे कस्टमर आणि चांगला माल द्यायचा. त्याच्यामुळे आम्हाला क्वालिटीवरती फोकस करू शकतो. स्वच्छता ठेवायला जे आहे ते आम्हाला आमच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि शॉपमध्ये तेवढं होत नाही कारण भरपूर कस्टमर्स येत राहतात. आणि जे कोविडचं जे इन्फेक्शन आहे, जे आयसोलेशन जे करणं गरजेचं आहे, हे आम्हाला फार्ममध्ये चांगलं साध्य करता येते, जे शॉपमध्ये पॉसिबल होत नाही. अच्छा, म्हणजे कस्टमर एक हॅपी पण होतोय आणि त्याला चांगला माल मिळतोय. येस, डेफिनेटली. आणि प्रॉफिट मार्जिनही चांगलं राहतं याच्यामध्ये. कारण आता जे दुकानाचं भाडं जे होतं किंवा तिथं चालवण्याचा जो खर्च असतो, अगदी अगदी. आणि जो माझा माणूस आहे, आम्हाला दिवसभर कटिंग करायची गरज नाही. आम्ही काय करतो की ऑर्डर्स 1 दिवस आधी घेतो आणि सकाळच्या वेळेला कटिंग करून 9 वाजेपर्यंत आम्ही तो जे डिलिव्हरी आहे ती कस्टमरच्या घरी पोहोचलेली असते. अगदी. त्याच्यामुळे काय होतं की जो माणूस आहे माझा कटिंग करणार, तो शेतातली बाकीची कामं करायला फ्री असतो. आता आपला फार्म सातारा सिटीच्या जवळ असल्यामुळे तो आपल्याला एक बेनिफिट झाला किंवा प्लस पॉईंट झाला यासाठी. आता जे फार्म गावाकडे असतील तोच फॉर्म्युला हा आपला जो आहे तो वापरू शकतील का? हा वापरू शकतात, पण त्यासाठी थोडे फार्मर्सने एकत्र येऊन करावं लागतं. एकत्र येऊन केलं तर डेफिनेटली होऊ शकतं. आणि तुमचा एकदा विश्वास बसला, आम्ही 50च कस्टमर्स पकडतो आणि त्या 50 कस्टमर्सला आम्ही गांडूळ खत असू दे किंवा आमची इथं बाकीचे प्रोडक्ट्स आहेत, चिकन, देशी चिकन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी, तो भाजीपाला असू दे, केळी असू दे, देशी केळी, हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सप्लाय करतो. अच्छा, म्हणजे एकदा कस्टमर जोडला की आपण त्यांना आपले बाकीचे प्रोडक्ट्स पण आपण देऊ शकतो. हा विश्वासाचा भाग असतो. आता कस्टमर्सने आम्हाला सांगितलं की तुम्ही दूध पण आम्हाला सप्लाय करा. अरे वा. आता आम्ही ट्राय करतो की दुधाचं आमचं पॅकेजिंग कसं राहील आणि कॉम्प्रोमाइज न करता क्वालिटीमध्ये. तेवढ्यासाठी आम्ही म्हैसी घ्यायचं का काय करायचं आणि त्याच्यावरती दूध सप्लाय करायचं.
म्हणजे कस्टमर्स एकदा जोडला गेला की तो तुम्हाला इन्सिस्ट करतो की आम्हाला तुमच्याकडूनच सगळे प्रोडक्ट हे काही जर फार्मर्स एकत्र आले गावाकडचे जरी तरी सुद्धा त्यांना सप्लाय करायला सोपं राहतं. कारण सातारा सिटी पासून फॉर एक्झाम्पल 30 किलोमीटर पर्यंत जरी असेल ना तरी सुद्धा तुम्ही हे साध्य करू शकता. हे गहू आणि मिनरल मिक्सचर जे शेळ्या जे असतात त्यांच्या सकाळी खाद्यामध्ये आम्ही हे देतो बाकी चाऱ्यासोबतच. म्हणजे साफसफाई झाल्यानंतर सुरुवातीला हेही चालू करायचं. ओके, हे दररोज सकाळचं दररोज सकाळी देतो. Yes. अच्छा. ह्याच्यानंतर चारा आपण देतो का? हो, याच्यानंतर चालू. सुरुवात ही गव्हापासून होते. हो, गहू आणि मिनरल मिक्सर. ओके. मिनरल मिक्सर किती महत्वाचं आहे यामध्ये सर्वांमध्ये? कारण कसं आहे की आपण जो चारा हे स्टॉल फीड गोट्स आहेत. स्टॉल फीड गोट्स असल्यामुळे जे मिनरल्सची कमतरता त्यांच्यामध्ये राहते. अच्छा. आणि फिमेल गोट्स असतील तर डेफिनेटली खूप मॅटर करतं याच्यामध्ये. मेल गोट्सला आम्ही चणा पण देतो त्याच्यामध्ये मिक्स करून. ओके. आम्ही हा नवीन प्रोजेक्ट चालू केला आहे सशनचं. थोडं ब्रीडिंग आणि त्याच्यासाठी 2 एक मेल आणि एक फिमेल आणलेली आहे. आम्हाला प्लॅन आहे की इथं थोडंसं स्ट्रेंथ त्यांची वाढवायची आणि सशनचं पण ब्रीडिंग चालू करायचं. ही जी सुरुवात आहे आम्ही पण शिकतोय सध्या. इट्स अ न्यू थिंग. आणि आता हे पेरू वगैरे शेतामधले जे काही शेळ्यांचं खाद्य असतं दशरथ घास आहे, मेथी घास आहे, त्यांच्या आवडीची पात्री वगैरे आणि फ्रूट्स जे काय निघतात शेतातून मग ते त्यांना द्यायचे. मग आवडीनं खातात आणि शेळ्या पाळत पाळत हा एक ॲडिशनल एक इन्कमचा सोर्स आपण चालू करू शकतो. अरे, हे किती दिवस झाले सर? आता ह्यांना घेऊन येऊन 1-1.5 महिना झालेला आहे. अच्छा. आता ही मादी आहे ती गाभण आहे त्यामुळं एक्सपेक्ट करतो लवकरच पिल्लं. अच्छा अच्छा. मेल फिमेल असल्यामुळं बघूया आता ग्रोथ कशी होते. अच्छा. ह्यांना वेगळं असं बघायची काही गरज नसते, म्हणजे शेळ्यांचं जे खाद्य आहे तेच आपण ह्यांना देऊ शकतो. हो, जो फक्त कोवळा जो पाला असतो शेंडा ते आता दशरथ घास हा दिलेला आहे. शेळ्यांचाच चारा आहे. मेथी घास जे कोवळी पानं असतात तेही दिली जातात त्यांना. आणि त्यासोबत जे काही फ्रुट्स वगैरे निघतात फार्ममधून वेगळा खर्च असा काही नाही त्यांना. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय राहील आपली फार्ममध्ये? आता जे सकाळी जो खाद्य दिले गेले त्याच्यानंतर चारा. मग चारा सकाळी कटिंग करून आणून तिथे कुट्टी केली जाते. हे आमचं गोडाऊन आहे. ओके. त्याच्यामध्ये शेळ्यांचं खाद्य, कडबा, मुरघास वगैरे स्टोअर करून ठेवलं जातं. त्या बॅरल्समध्ये मुरघास आहे. ओके. आणि इकडं पाठीमागे कडबा ठेवलेला आहे. शेळ्याला लागणारा सर्व चारा इथं तयार असतो. बरोबर. हा फ्रेश चारा जो आहे हा हाती कट करून आणलेला आहे. त्याचं कटिंग चालू आहे. चॉपिंग झाल्यानंतर मग शेळ्यांना खाद्य दिलं जातं. देशी गाईंची आवड आम्हाला नेहमीच होती. त्यामुळं शेतामध्ये नेहमी 4-5 तरी देशी गाई असतातच. त्यांचा फायदा असा होतो की शेण मिळतं आणि जे गोमूत्र असतं त्याच्यापासून निमास्त्र आणि जीवामृत वगैरे बनवायला मदत होते आम्हाला. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग जर करायची असेल तर देशी गाई मस्त आहे. म्हणजे देशी गाईचं दुधावरती आपण डिपेंड नसतो. अच्छा. दूध हे एक काइंड ऑफ बाय प्रोडक्ट आहे. अच्छा. त्यांचे मेन प्रोडक्ट जे आहेत ते गोमूत्र आणि जे गोमय ज्याला शेण म्हणतो तेच मेन प्रोडक्ट आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही ऑक्सिगुड फार्मचा हॅपी एंड प्रोजेक्ट आहे. याचा व्हिडिओ आपण संपूर्ण केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ज्यांनी पाहिला नसेल तरी तिथून पाहू शकतो. आता कोंबड्या सोडण्याचं टायमिंग झालेलं आहे. सर काय सांगाल? हॅपी एंड प्रोजेक्ट जो होता जवळपास 2-2.5 वर्ष झाली प्रोजेक्टला आणि अतिशय सक्सेसफुली चालू आहे. फीडिंग कॉस्ट जसं आपण सांगितल्याप्रमाणे 80% पर्यंत कमी होते आणि जर आजोला दिला तर फीडिंग कॉस्ट ऑलमोस्ट 0 आहे. आणि कोंबड्या हेल्दी राहतात आणि रिझल्ट खूप छान आहे. अच्छा. आता सकाळी वेळ झालेली त्यांना सोडायची बाहेर. बरोबर. चालेल, सोडूया आपण. मेल पहिल्यांदा येतात. गोटा साफ केल्यानंतर जी वेस्ट जी आलेली आहे आपण टाकली इथे. हो. शेळ्या आल्या इकडे की त्यांचं फिडिंग त्याच्यावरती सुरू होतं. तर आपण असल्यामुळे सगळे कोंबडे बाहेर आले नाहीत. अच्छा. आपण हे ओपन ठेवूया. सर्व कोंबडे येतील. त्यांचे फिडिंग बघा असं सुरू होतं त्याच्यावर. म्हणजे जे गोठ्यामध्ये जे वेस्ट आहे त्याच्यावरती आपण हे अंड बनवणारे मशीन चालवतो. वेगळे काय लक्ष देण्याची गरज नाही आपल्याला. बिलकुल नाही. आता हा पावसाळ्याचा सीझन आहे. पुन्हा आपण आत आलो इथं वास वगैरे काही खराब येत नाही. ते स्वच्छता ठेवतात आणि केळीची जे वेस्ट वगैरे असते ते पण टाकतो. त्यामुळे त्याच्यावरती पण कोंबड्यांचं फिडिंग चांगलं होतं. आणि असं त्यांनी आपण मागे सांगितल्याप्रमाणे ते मिक्स करायला खत चालू केलंय. बरोबर. खताची क्वालिटी पण चांगली होते. खताची क्वालिटी खूप छान होते. मग गांडूळ खत खूप सुंदर तयार होतं आणि खूप फास्ट तयार होतं. मग जर गांडूळ खताला 3-4 महिने लागत असेल तर ते 1-1.5 महिन्यामध्ये तयार होतं आणि मिक्सिंग प्रॉपर झाल्यामुळे.
यांची जी अंडी असतात तुम्ही बघू शकता की संपूर्ण नॅचरल फिडिंगवरती आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो, आमचे जे जवळचे कस्टमर्स आहेत ठरलेले, ज्यांना आम्ही बाकीच्या गोष्टी सप्लाय करतो, त्यांना देशी अंडी पण सप्लाय करतो. आणि सातारा सिटीमध्ये त्याला खूप चांगली डिमांड आहे. आणि प्युअर देशी कोंबड्या आणि त्यांच्या फिडिंग जे आहे ते नॅचरल फिडिंग आहे. त्यामुळे अंड्यांना जी टेस्ट येते ती खूप छान टेस्ट येते आणि कस्टमर्स खूप सॅटिस्फाईड राहतो. तर आजोला जे लावलेलं आहे आपण, तर ते खूप मल्टी यूज केलं जातं आजोल्याचं. कारण आपण आजोला कोंबड्यांना दिला जातो, शेळ्यांना, सशांना, गाईंना, आणि इथून सेल पण केला जातो आजोला आपल्या इथून. बरेच लोक मुंबई, पुणे किंवा बऱ्याच लांबून लोक घेऊन जातात. आणि आता आम्ही होम डिलिव्हरी पण करायला चालू केली आजोल्याची. तर गेल्या वर्षी आम्ही आजोलाचं ट्रायल घेतलं होतं की भातामध्ये पण आजोला लावला होता. कारण साऊथ एशियन कंट्रीजमध्ये ते केलं जातं. तर त्याचा रिझल्ट आम्हाला खूप छान भेटला होता. ऑर्गॅनिक जे नायट्रोजन फिक्सेशन असतं ते आजोला खूप छान करतो. पण आजोल्याच्या ग्रोथसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की दर आठवड्याला त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेणकाला हे आठवड्यातून एकदा टाकावंच लागतं. तर त्याची ग्रोथ अशी होते. तर आमच्या इथं आजोला जवळपास एक 5-6 वर्ष झाला आजोला आहे. हो, तुम्ही बघू शकता की हा आजोलाची ग्रोथ एकदम छान आहे अजून सुद्धा. आपण जो स्टार्टिंगचा व्हिडिओ केलेला तेव्हापासून हा प्लांट इथे आहेच. राईट. आता ह्याचं आम्ही बेड चेंज करत राहतो. 8 ते 10 महिन्यानंतर बेड चेंज करायचे. अच्छा. पण जे मेन जे मूळ जे सीड होतं तर तेच सीड आम्ही अजून वापरतोय. ओके. म्हणजे तुम्ही जर सीडची जर काळजी घेतली प्रॉपर, तर ते सीड तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. आणि ह्याचे फायदे अनेक आहेत. तुम्ही पाहू शकता इथं की आपल्या फार्ममध्ये ते आपण किती गोष्टींसाठी युटिलाइज करतो. बरोबर, मल्टी यूज आहे. येस. आणि थोडंसं नेलं तरी तो पसरत जातो. हां, अगदी म्हणजे 1 किलो जरी थोडा जरी घेऊन गेलं, 1/10 जागेत जरी असेल, तर पूर्ण भरण्यासाठी 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण तो पीठ आहे तो भरून जातो. आता आज जे आठवड्यातला दिवस आहे की ज्याच्यामध्ये आम्ही शेणकाला आणि सिंगल सुपर फॉस्फेट ह्या 2 गोष्टी टाकतो. ओके. ओके. पसरायचं का फक्त यामध्ये? हां, मग थोडं फेकलं ना असं की थोडंफार ते हे होतं. ते टाकताना आजोला बाजूला सरतो. ओके. आणि पुन्हा तो कव्हर होतो. म्हणजे जसं आजोल्याची जी पानं असतात त्याच्यावरती पाणी पण राहतं. काइंड ऑफ एक लेअर असते त्याच्यामध्ये, ऑइली लेअर असते. त्यामुळे ते काही खराब होत नाही. बऱ्याच जणांचे आजोला 4-5 महिन्यामध्ये खराब होतात. त्याचं कारण आहे की प्रॉपर सनलाईट कंट्रोल नाही. जसं आपण इथं 50% शेडनेट लावलेलं आहे. हो. हे 50% शेडनेट आणि आठवड्यातून एकदा असा शेणकाला आणि सिंगल सुपर फॉस्फेट. सिंगल सुपर फॉस्फेट काय करते यासाठी? हे जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे तर ह्यांनी आजोल्याच्या ग्रोथसाठी लागणारे जे मिनरल्स आहेत, बरोबर, तर ते ह्याच्यातून मिळतात. आणि त्याच्यामुळे ग्रोथ खूप चांगली होते. हे पाणी आपण असंच ठेवतो. हा, पाणी आता पावसाळ्यामध्ये काय होतं की पाणी ओव्हरफ्लो व्हायला लागतं. बरोबर. त्यावेळेला आम्ही काय करतो की हे जे जुना जर समजा काही पीसेस असतील याचे शेडनेटचे, तर जिथून पाणी ओव्हरफ्लो होतंय तिथं ते पीसेस ठेवायचे. म्हणजे फक्त पाणी बाहेर जातं आणि आजोला आत रिटेन केला जातो. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की बाष्पीभवन झाल्यामुळे पाण्याची लेवल कमी होते. हो. तर ती लेवल फक्त आपण टॉपअप करत राहायची. आखाड महिन्यामध्ये जे कोंबड्या वगैरे देशी कोंबड्या खाल्ल्या जातात, मग तिथं मार्केटचा अंदाज घेऊन आम्ही ब्रीडिंग चालू केली होती. म्हणजे कोंबडे सिलेक्टेड ज्या होत्या कटिंगसाठी द्यायच्या त्या आपण सेपरेट ठेवलं तिथं. आणि तिकडे कोंबड्यांचं प्रमाण जास्त झालं तर मग इम्बॅलन्स होतो. आम्ही आता कोंबडे इकडे आणले. इथं आल्यामुळे आता आखाडापर्यंत बरोबर हे कटिंगसाठी रेडी होतील. अच्छा. आणि हे सगळं कटिंग आपण होम डिलिव्हरीच करणार? येस, सगळे होम डिलिव्हरी करणार. अरे वा. कारण होम डिलिव्हरी करताना स्वच्छता प्रॉपर मेंटेन करता येते आपल्याला. आणि आपली क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही. बरोबर. मग ह्यामध्ये आपण पीस वाईज देतोय का किलो वाईज हे करतोय आपण? त्यांना पीस वाईज. कारण देशी कोंबडे जे असतात ते पीस वाईज दिले जातात. अच्छा. हे कसं देतो आपण? तिथं 600 ते 750च्या रेंजमध्ये त्याची हे मिळतं. कारण कसं आहे की मार्केटमध्ये रेट्स वर खाली होत राहतात. बरोबर. त्याच्याप्रमाणे आपली इथली रेट्स खालीवर होतात. अच्छा. होम डिलिव्हरी करून आपण 750 पर्यंत देतो. हां, म्हणजे कोंबडा असेल तर 750 आणि कोंबडी असेल तर 400 रुपये. ओके. मग ह्यामध्ये किती पण किलो आलं? हां, म्हणजे अंदाजे कसं आहे की डेफिनेटली 1 किलोपर्यंत जात नाही, त्याच्या आतच राहतं. ओके. मग सगळं त्यांची घाण वगैरे निघून येस. फक्त आपण कसं जसं कस्टमर्सना गरज आहे त्याच्याप्रमाणे आपण पीसेस वगैरे करून देतो. बरोबर. चालेल. ह्यासाठी म्हणजे आपण जे आपल्याकडे जे काम करतात ते
तेच आपल्याला सगळं मदत करतात ह्यामध्ये. येस म्हणजे आपली जी बाकीची शेतामध्ये काम करण्याची मॅनपॉवर आहे तीच मॅनपॉवर आपण ह्या गोष्टींसाठी वापरतो. ओके, म्हणजे सेपरेट असं एक कोण नाही. सेपरेट नाही, कारण ते आपल्याला परवडत नाही. बरोबर. कारण जर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी वाढवायची असेल तुमचे जे काही ॲसेट्स आहेत त्याचा वापर कोणते, मग तुमचं ॲसेट तुमचे लोक आहेत, तुमची जमीन आहे, तुमचे ॲनिमल्स आहेत, प्लांट्स तुम्ही लावता, ते सगळे तुमचे ॲसेट्स आहेत. जेवढे ॲसेट्स आहेत त्यांचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल. मग त्यांना ट्रेनिंग देत असं ते ट्रेनिंग देऊ शकतो, कसंही करू शकतो. बरोबर. आता जर इथे पाहायला गेलं तर आपण इथून जर सुरुवात केली तर इथं आपल्याला आजूबाजूला सगळे प्लांट्स पाहायला मिळतात. किती प्रकारचे असे आपण लावतोय सध्या? आता आम्ही काय करतो, दरवर्षी फळझाडं आहेत ना, एक 40 ते 50च्या दरम्यान फळझाडं नवीन जी फळं आपल्या इथं नाहीत ती आणून लावतो. ओके. म्हणजे काय रेअर प्लांट्स असतील ते पण लावायचे. त्यांनी काय होतं की आपल्या व्हरायटी जास्त वाढते आणि प्लस बर्ड्स पण अट्रॅक्ट होतात. म्हणजे जेवढे पक्षी अट्रॅक्ट होतील तेवढं आपल्या झाडांवरती ते कीड वगैरे असतात ते संपायला मदत करते. बरोबर. आणि एक नॅचरल इकोसिस्टम आपल्याला तयार करायची. ओके. कारण काय होतं की आता आमच्या इथे व्हिजिटर्स भरपूर वाढले. की फार्म बघण्यासाठी म्हणजे गोट फार्म किंवा माहितीसाठी येणारे लोक आहेत. प्लस साताऱ्यामधून जे मुलं वगैरे असतात, फॅमिलीज असतात, त्यांना फार्म बघायचा असतो. त्यांना ससे बघायचे असतात, गाई, शेळ्या, कोंबड्या, किंवा वेगवेगळ्या आता विहीर आहे आपली, मोठ बसवायचे चाललेले आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जे पाहिजे असतात तर त्याच्यासाठी ते आपल्या इथे येतात. मग त्या दृष्टीनं आम्ही आता डेव्हलप करायला लागलो की आपल्या फार्ममध्ये व्हिजिटर्स आणि फुटफॉल कसा वाढवता येईल. बरोबर. आणि जर आपण इथं पाहिलं तर आत्ता आपल्याकडे किती जण आहेत म्हणजे संपूर्ण फार्म मॅनेज करण्यासाठी? मॅनेज करण्यासाठी 2 कामगार आणि 1 मॅनेजर असे 3 लोक आहेत. मग मार्केटिंग, परत होम डिलिव्हरीसाठी मॅनेजर वगैरे ते बघतात. व्हिजिटर्स आले, ट्रेनिंग जे आम्ही गोट फार्मिंगचं देतो हे सगळे देण्यासाठी ते बघतात. ॲनिमल्सचं बघण्यासाठी 1 व्यक्ती आहे आणि 1 झाडांचं म्हणजे शेती वगैरे बघण्यासाठी दुसरा व्यक्ती. ओके. असं तो आम्ही डिस्ट्रीब्यूट करून ठेवले वर्क रेस्पॉन्सिबिलिटीज. ओके. जेणे काय होतं की रेस्पॉन्सिबल राहतात की प्रत्येकाला आपापली जबाबदारी माहीत असते की माहिती की ॲनिमल्सचं काय असेल तर कोणाची जबाबदारी आहे. तो व्यक्ती त्या संदर्भात सगळं काही करतो. ओव्हरऑल रेकॉर्ड किपिंग असेल, कारण जे फायनान्सेस असतात ते सगळे मॅनेज करण्यासाठी मग मॅनेजर असतात ते बाकीचं मॅनेज करतात. अच्छा, बरोबर. आता इथं केळीचे झाडे पण आपल्याला दिसतात. येस. आपण जो प्रोजेक्ट केला आहे हॅपी एंडचा त्याच्या बाजूनेच आपण इकडे लावलेले आहेत. इथे थोडंसं बेत आहे. बरोबर. हे घरामधली जी वेस्ट वगैरे जाते शेळ्यांच्या गोठ्यामधली, इकडे जर बघितलं की हे आपण हे गटर्स तयार केले. मग हे शेळ्यांच्या आणि गायींच्या गोठ्याचे जे वेस्ट पाणी येतं ते इथून जाऊन ह्या बाजूला आणि हे केळांचं बेट आहे. त्यामुळे जे नॅचरल जे त्यांना पोषक द्रव्ये जे असतात ते सगळे ह्या केळ्याच्या ऑटोमॅटिकली मिळतात. आणि हे देशी केळं आहेत, त्यांना वेगळं काही फिडिंग द्यायची गरज पडत नाही. ते ऊसाचं पण आपण केलेलं आहे का सध्या? येस. म्हणजे कसं की नेहमीचा जो खर्च जो निघण्यासाठी ऊस पण महत्त्वाचा असतो. प्लस ऊसामध्ये दुसरं काहीतरी आंतरपीक करता येतं. त्या दृष्टीनं ऊस आणि हे लेमन ग्रास ज्याला आपण गवती चहा म्हणतो त्याचा कसा वापर करतो आपण? जे व्हिजिटर्स जे येतात ना ते भरपूर प्रमाणात घेऊन जातात. अच्छा. केळीचे बेत आपण बघू शकतो. एवढ्या एरियामध्ये संपूर्ण आपण केळी केलेले आहेत. येस. आता कसं आपण काय हॅपी हँड प्रोजेक्ट केला आहे तो काइंड ऑफ उकरीड आहे. तर आम्ही जेव्हा उकरीड्यासाठी खड्डा करत होतो तर त्याच्यामध्ये आम्हाला पाणी लागलं. त्याच्यामध्ये वॉटर सोर्स आहे आणि ज्यावेळेला ते पाणी ज्यावेळेला ओव्हरफ्लो होऊन बाहेर येतं त्यावेळेला काइंड ऑफ वर्मी वॉश बाहेर येतो आणि तो वर्मी वॉश बाहेर आल्यानंतर त्याच्या ठिकाणी आम्ही देशी केळे लावलेले आहेत. ते देशी केळे लावलेले आहेत त्याचा रिझल्ट खूप छान आहे. आता तुम्ही जर बघू शकता काही घड मोठे मोठे घड पडलेले आहेत. वरती जर घड बघितलं त्या घडाची साईज अतिशय मोठी आहे. मग ही सगळी देशी केळे आहेत. पण असं आहे की त्याला जे पोषक द्रव्ये जे भेटले आहेत चांगली त्याच्यामुळे त्याचं वाढ एवढी छान होते. देशी केळे आहेत पण त्याची साईज एवढी मोठी झालेली आहे. पूर्ण फुगलेली केळं असतात. त्यांनी काय कशामुळे, कारण हे जे खाद्य जे केलं आहे तुम्ही पाहू शकता इथे हे खत आहे. हे प्युअर खताचं पाणी बाहेर जातं आणि त्या पाण्यावरती जे मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये चांगले असतात. त्याच्यामुळे ह्या केळ्याच्या घडाची ग्रोथ एवढी चांगली आहे. आपल्या फार्ममध्ये थोडाफार आपण भाताची शेती करतो, कारण आपला जो एरिया आहे हा सगळा त्याच्यामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात होते, कारण पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि आमची इथे पाण्याची सोय असल्यामुळे आम्ही भात थोडाफार तरी लावतो. मग आमचा उद्देश असा असतो की जे काही करायचे ते भात ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं. मग त्यासाठी ऑर्गॅनिक भात करायसाठी आम्ही जे खत जे आहे ते गांडूळ खत वापरतो, शेणखत तर असतंच, प्लस त्याच्यामध्ये जीवामृत वापरतो. आणि सगळ्यात छान प्रयोग म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे आजोला. भात ज्या वेळेला 1-1.5 फूट वाढतो त्याची सावली खाली पडायला लागते त्यावेळेला आजोला त्याच्यामध्ये सोडायचं.
त्याने काय होतं की आतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन खूप चांगलं करतं अजून आणि ग्रोथ खूप छान होते. नॅचरली त्याला फर्टिलायझर्स चांगले मिळतात. आणि आमचे जे टूल्स आहेत जे तुम्ही पाहत असाल की ट्रॅक्टर आहे, नांगर, पेरणी यंत्र वगैरे, ब्रश कटर, कुट्टी यंत्र, असे जे काय मेकॅनिझम जे काय करता येईल ॲडव्हान्समध्ये ते आमचं स्वतःचे टूल्स असल्यामुळे जो खर्च आहे शेतीचा तो बऱ्यापैकी कमी होतो. सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट जास्त गेली पण ह्याचा लाँग टर्ममध्ये चांगला फायदा होतो. आता भाताची जी पेरणी आहे ते आम्ही पेरणी यंत्राने फक्त आता लाईन मारून घेतो आहे आणि नंतर त्या हाताने त्यामध्ये भात टाकणार आहे. सकाळी खाद्य दिल्यानंतर संध्याकाळपर्यंत वेळ जो असतो त्याच्यामध्ये शेळ्यांना रवंत करायला आणि सकाळी जे आपण खुराक दिलेलं आहे ते पचवण्यासाठी वेळ मिळतो. तर संध्याकाळचे 4 वाजले तर ह्या टाईमला शेळ्यांना दशरथ घास आणि मेथी घास जे अवेलेबल असेल ते त्या कॉम्बिनेशनमध्ये आम्ही देतो. ओके. सकाळी आपण हत्ती घास आणि फक्त हत्ती घास दिले बरोबर. आणि परत 6 वाजता हत्ती घास आणि सुरुवातीला आपण जे गहू आणि बोकडांसाठी जो खुराक दिला होता त्याच्यानंतर मग संध्याकाळी 6 वाजता कडबा कुट्टी करून हा ड्राय मॅटर संध्याकाळच्या वेळेला, कारण आपल्या इथं पाऊस जास्त असल्यामुळे थंडीचं वातावरण जास्त असतं. मग संध्याकाळी ड्राय मॅटर दिलं तर त्यांच्या बॉडीमध्ये ही थोडी व्यवस्थित राहते, त्यांना मदत होते. बरोबर. त्या दृष्टीनं आता संध्याकाळच्या वेळेला आवडीनं खातात. आणि हे द्विदल जो असतो एकदल आणि द्विदल हिचं जे कॉम्बिनेशन आहे ते पोटी राहिलं पाहिजे. अच्छा. चाऱ्यामध्ये आता आपल्याकडे कोणते कोणते आहेत? दशरथ घास, मेथी घास, त्याचे सीड्स पण आपल्याकडे असतात सेलसाठी. अच्छा. आणि हत्ती घास आहे आणि कडबा. आणि एमर्जन्सीला जर खूपच पाऊस पडला किंवा कुट्टी मशीन खराब झाली काय तर आपण मुरघास बनवून ठेवलेला असतोच नेहमी. ओके. ते एक 40-50 बॅरल नेहमी मुरघास असतोच. अच्छा. ओके. ह्या वर्षी नवीन प्रयोग म्हणून आपण जे ऊसाचे वाडे असतात त्याचा सुद्धा मुरघास बनवून ठेवलाय. ट्रायल्स आम्ही वेट करतोय आता एक 3-4 महिन्यानंतर मी ओपन करायसाठी बनवण्यापासून. आता 2 महिने झाले तर आणखी 1 महिना आहे ओपन करून चेक करायचं. आणि सोयाबीनचं बुसकट पण आपण ठेवतो. हा सीझनमध्ये काय करतो सोयाबीन बुसकट, कारण लोक ते पेटवून देतात. हो हो हो. मग आपल्याकडे घरी स्वतःचा ट्रॅक्टर असल्यामुळे ट्रॉली असल्यामुळे आता आणि जे मळणी यंत्र असतं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. ओके. आपली ट्रॉली लावली की डायरेक्ट मळणी यंत्रामधून आपल्या ट्रॉलीमध्ये येतं, ते आपण आपल्या गोडाऊनमध्ये भरून ठेवतो. ओके. मग ह्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कसं असतं सोयाबीन? प्रोटीनचं प्रमाण चांगलं आहे. प्लस जे कॉम्बिनेशन जे आहे ना एकदल आणि द्विदलचं ते मेंटेन करण्यासाठी त्याचा डेफिनेटली फायदा होतो आणि वेट गेनला चांगलाच फायदा होतो. ओके. म्हणजे सोयाबीनचं जे आपण बुसकट त्यामध्ये पण प्रोटीनचं प्रमाण चांगलं येतं. चांगलं येतं. येस, डेफिनेटली येतं. अरे ज्यावेळेला आपण लाईव्ह स्टॉक ठेवतो आपल्या फार्ममध्ये तेव्हा डॉगचं महत्त्व खूप जास्त असतं. अच्छा. कारण जे शेतामध्ये आपलं शेत नॉर्मली वस्तीपासून लांब असतं. हो हो हो. मग लोक जे राहतात इथं त्यांची सुरक्षेसाठी म्हणजे असं नाही की ते डॉगने अटॅक करावं कोणावरती, पण आपले तो वॉर्न करतो. तर आमची तर बऱ्याच वेळा झाली की आपल्या फार्ममध्ये घोणस बऱ्याच जास्त प्रमाणात आहेत. मग ह्या डॉगने आतापर्यंत 3 ते 4 वेळा आम्हाला घोणस आल्यानंतर वॉर्न पण केलं आणि घोणसला पळवून पण लावलं. ओके. मग त्याच्यामुळे डॉग असणं खूप महत्त्वाचं असतं. फार्ममध्ये 1 तरी डॉग असावा. बरोबर. लाईव्ह स्टॉक जेव्हा आपण असं प्रोजेक्ट करतो तेव्हा डॉग्स 1 असेल किंवा 2-3 असं जरी ठेवलं तरी त्याचं एक चांगला इम्पॉर्टन्स आहे यामध्ये. डॉग्स आणि कॅट जर तुम्ही स्टोरेज जर करणार असाल तर कॅट्स तर मस्ट आहेत, कारण त्याच्यामध्ये उंदीर होतात. फॉर एक्झाम्पल आम्ही ज्या वेळेला मुरघास बॅग्समध्ये करून ठेवला होता तर त्याला उंदीरांनी होल पाडलं की पूर्ण बॅगमधला मुरघास करावा. बरोबर. हे जे लॉस आहे किंवा आपण कडबा रचून ठेवतो ज्यावेळेला शेवटी काढायला जातो त्यावेळेला कडब्याचं भरपूर प्रमाणात ते एक 10% कडबा तरी तो पूर्ण चोरा झालेला असतो जो आपल्या उकरीमध्ये टाकायला लागतो. ते जर वेस्टेज होऊन द्यायचं नसेल डेफिनेटली कॅट्स सगळ्यात चांगला पर्याय आहे. अच्छा. आणि हे जे प्राणी डॉग्स असेल किंवा ह्या प्राण्यांना एकदा आपल्या जे लाईव्हस्टॉक प्राणी आहेत त्यांची सवय लागली की ते त्यामध्ये मिसळून जातात. येस. आता आपल्या फार्ममध्ये ससे आहेत तर ससा आणि कुत्र्याचं सुद्धा मैत्री झालेली आहे. अरे याच्यावरून तुम्ही समजू शकता की बाकी अॅनिमल्स तर त्यांचा काही त्रास होत नाही. हा एक छोटासा गांडूळ खताचा प्रोजेक्ट इथं केलेला आहे आम्ही. पूर्वी आम्ही बाहेर गांडूळ खताचं करायचं आणि तुम्ही पाहिलं असेल की हॅपी इन प्रोजेक्टमध्ये तर गांडूळ खताचं होतंच. हो हो हो. तर बाहेर पाणी वगैरे ते कंट्रोल करणं तर आमची ते एक शेड होतं ऑलरेडी. त्यामुळे ही रिकामी जागा असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये एक ट्रायल घेण्यासाठी केलं होतं इंडोर कसं येतं. अच्छा. इंडोर केल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे तर वरचं काढलं सगळं तर संपूर्ण गांडूळ खत आहे. हे सगळे गांडूळ खत तयार झालं इकडे आणि याची क्वालिटी खूपच चांगली मिळते. बघितलं हे गांडूळ खत आहे. बरोबर. आता ह्याचं आम्ही पाणी द्यायचं कमी केलंय. आम्हाला याचं हार्वेस्टिंग करायचे, गांडूळ खत काढायचे. पाणी कमी केलं की गांडूळ खाली जातात आणि वरचं खत आपल्याला काढता येतं. ओके. मग ते आम्ही कसं केलं की आमच्या फार्ममध्ये जे गांडूळ खत आहे ते लॅबमधून टेस्ट करून घेतलंय आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते अतिशय चांगले. NPK जे रेशो आहे तो परफेक्ट मेंटेन झालेला आहे. तेव्हा आम्ही हे
पॅकिंग करून सेल करतो. फक्त आमच्या गांडूळ खतामध्ये विशेष असा आहे की हे बनवता आम्ही एक लेअर जी आहे ती अझोल्याची करतो. अझोला टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये मिनरल्स आणि प्रोटीन कंटेंट्स वगैरे हे खूप चांगले वाढतात आणि त्याचा रिझल्ट जो आहे ह्याच्यामुळेच आमचा जो रिपोर्ट आहे लॅबमधला तो परफेक्ट रिपोर्ट येण्याचं कारण हेच आहे की अझोल्याचा जो इम्पॅक्ट आहे तो खूपच चांगला आहे. आणि ह्याला किती दिवस ठेवावं लागतं आपल्याला संपूर्ण तयार होतोपर्यंत? तर आम्ही काय करतो की हे जे ठेवलं इथं तर जर आपण उकरड्यातलं जर काढून जर इथं टाकलं मिक्स केलेलं तर हे 2 महिन्याच्या आतच तयार होतं. ओके. जर डायरेक्ट जर शेण आणि लेंड्या वगैरे जर टाकल्या तर ह्याला 4 ते 5 महिने लागतात. म्हणजे एवढा इम्पॅक्ट फरक आहे दोन्ही पद्धतीने केलं तर. उकरडा म्हणजे आपल्या कोंबड्या जिथे असतात तो येस, कोंबड्याची तर जे त्यारीच बारीक झालेलं असतं हॅपी हेन जे केलेलं आहे तर कोंबड्याने मिक्स करून आधीच बारीक केलेलं असतं. अच्छा. रेग्युलर वरून पाणी स्प्रे केलेलं असतं. हो हो. त्यामुळे जे कुजण्याचं प्रमाण असतं ते फास्ट होतं. ती प्रोसेस फास्ट होते. ती फास्ट झाल्यामुळे हा टाइम वाचतो आपला. त्यामध्ये लेंडी खत आणि शेणखत मिक्स गाईंचं. आता आपल्या इथं देशी गाई आहेत त्यामुळे गाईंचं आणि लेंडी खत मिक्स आणि हे असल्यामुळे जे देशी गाई आणि लेंडी खत ह्याचे जे कॉम्बिनेशन आहे प्लस अझोला, बरोबर, त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे हा खूपच सक्सेसफुल झाला. अगदी चालेल. ह्याचं आपलं जे खत आहे ते टेरेस गार्डनिंगसाठी जास्त वापरतात. येस, पॅकिंग करून टेरेस गार्डनसाठी जास्त रिझल्ट आहेत कारण कुंड्यांमध्ये ज्यावेळेला तुम्ही हे खत टाकता तेव्हा त्याचा रिझल्ट खूपच चांगला येतो. मग बाकी काही टाकायची गरज पडत नाही, हे खत आणि पाणी. तर मित्रांनो आता 6:30 वाजलेले आहेत सायंकाळी आणि जर आपण इथे पाहिलं तर इथे गोट फार्म आणि गोट फार्मच्या मागची जी बाजू आहे तिथे आपण चाललेलो आहोत. काय काय सर इथे? तिकडे हा आपला हॅपी हेन प्रोजेक्ट. हो. आणि त्याच्यानंतर ऊस लावलेला आहे. हां. पहिल्या टप्प्यामध्ये इकडे दशरथ घास आहे ठिकाणी. हा दशरथ घासचा टप्पा आहे. ओके. हां. त्याच्यानंतर हा ऊस आहे इकडे. हां. इथून हे 3 टप्पे ऊसाचे आणि त्याच्या पलीकडे आपण हत्तीघास केलेलं आहे. अच्छा. हे तर आपलं केळी. केळीचं बेड हे एरिया. इकडे पपईची झाडं लावलेली आहेत. ओके. बरेच ठिकाणी पपईची झाडं आहेत. येस, जिथेही असं एरिया पडीक आहे किंवा उतार आहेत, बांध आहे त्या ठिकाणी पपईची झाडं लावलेली आहेत. मग त्याचे उत्पन्न चांगले मिळतं. जवळपास शेजारी वगैरे आहेत त्यांना आम्ही सेल करतो पपई. अरे वा. आणि ऑर्गॅनिक असल्यामुळं जास्त लोकांना आम्ही करू शकत नाही अनफॉर्च्युनेटली. ओके. जेवढे आमचे नेहमीचे कस्टमर्स आहेत पपई निघाले की त्यांना इन्फॉर्म करतो, त्यामुळे त्यांना सेल करता येतो आम्हाला. ओके. मग ह्यामध्ये जर आपण सपोज फार्मचे जे आपले सोर्सेस ऑफ इन्कम आहेत ते वाढू शकतात. केळी असतील, पपई असतील, बरोबर, हे जे आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपल्या फार्मला एक चांगला बेनिफिट पण होऊ शकतो आणि फायनान्शियल अजून आपण फार्म स्ट्रॉंग करू शकतो. कोणत्याही फार्मरनी आपल्या शेळी पालनासोबत किंवा ॲनिमल हजबंडरी सोबत अच्छा इतर कुठून तुमचे जे ॲसेट्स आहेत त्याच्यामधून काय काय फायदा घेऊ शकता. आता ही पडीक जमीन होती, वेटलँड होतं, ओलावा नेहमी असायचं, ते ट्रॅक्टर चालत नाही, नांगरता येत नव्हतं, पण त्याच्यामध्ये केळी खूप चांगली आली. बरोबर. मग हे जे पडीक जमीन होती त्याचा उपयोग केला आणि त्यातून पैसे इन्कम पण चालू झाले. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. रेग्युलर खर्च त्यातून निघत राहतो. हो. आता आपण जसं पुढे जाईल तसं आपल्याला इथं केळीच्या बेतापासून आपलं जे पाण्याचा जो आपला स्रोत आहे विहीर तिथे आपल्याला पाहायला मिळते. हो. आता ही विहीर आहे की खूप जुनी विहीर आहे. अच्छा. आणि जवळपास एक 60-70 वर्षापूर्वीची विहीर आहे ती. ओके. रेकॉर्ड्सला महादेव विहीर नाव आहे तिथे. पिंडीच्या आकाराची विहीर आहे ती. हो हो हो. त्यामुळं इथं आम्ही रुद्राक्षाचं झाड लावलेलं आहे. ओके. तुम्ही बघू शकता फ्लॉवरिंग खूपच चांगलं आलंय. बरोबर. याचे फ्लॉवर्स आणि फळं पण भरपूर लागतात इथे. म्हणजे शेकडो फळं तुम्हाला दिसतील झाडावरती. ओके. बरेच व्हरायटीची झाडं आपण संपूर्ण फार्ममध्ये लावलेलं आपल्याला पाहायला मिळते. येस येस, म्हणजे जवळपास एक 50-60 प्रकारचे फळझाडं आम्ही लावलेले त्याच्यामध्ये. हां हां हां. तर ह्याची फुलं खूपच सुंदर हो. येतात दिसायला. आणि फ्रुट्स पण बघाल तुम्ही, हे रुद्राक्षाचे घड लागलेले आहेत भरपूर. अच्छा. वर पण भरपूर प्रमाणात रुद्राक्ष लागलेली दिसते. हो हो. तर विहिरीबद्दल काय सांगा? खूप जुनी विहीर आपण पाहू शकतो इथे. विहीर जी यावेळेला आम्ही ही पूर्ण पडलेली विहीर होती जमीन घेतली त्यावेळेला आणि जवळपास एक 90% भाग पडलेला होता. अच्छा. मला ती जुनी विहीर जी दगडी बांधकाम असते त्याची आवड आहे, त्यामुळे मी पुन्हा आहे तशी विहीर बांधून घेण्याचा प्रयत्न केला. ऑफकोर्स तसे जुन्यासारखे कारागीर भेटत नाहीत आता. जे काय मॅनपॉवर अवेलेबल झाली, रिसोर्सेस झाले, त्याच्यामध्ये जेवढं पॉसिबल होतं तेवढं केलं. याच्यामध्ये आणखी थोडंफार चेंजेस करायची गरज आहे. प्लस विहिरीच्या कडेने आम्ही गुलाबाची झाडं लावली. अच्छा. त्याने काय होईल की लहान मुलं वगैरे आली तर दिसायलाही चांगलं दिसेल आणि काइंड ऑफ कंपाऊंड पण होईल की कुणी आतमध्ये पडू नये चुकून. बरोबर. बाकी विहिरीला पायऱ्या आहेत तिथे उतरायचं म्हणलं तरी. संपूर्णपणे जुनं बांधकाम आपण पाहू शकतो. येस, पूर्ण जुनं बांधकाम आहे. ते मोठ पण आपल्याला मोठ मला ऍक्टिव्हेट करायचे, त्यासाठी ते लाकडं वगैरे गोळा केलेत. मधला एक दगड खराब झाला होता, तोही अवेलेबल झाला. लवकरच इथं चालू मोठ लोकांना बघायला भेटेल. अरे वा.
म्हणजे संपूर्णपणे ॲग्रो टुरिझम पॅकेज आपण म्हणू शकतो. येस माझ्या लाईफमध्ये मी कधी चालू मोड बघितली नाही. मग माझी इच्छा आहे की जी नवीन पिढी आहे त्यांनाही ती चालू मोड बघायला भेटावी. ऑफकोर्स बैलांनी मला चालवता येणार नाही, हो काय मेकॅनिझम करता येईल का नाही त्याचा आता विचार चालू आहे. चालेल. पुढे जाऊन जर बघितलं तर आपण इथे नॅचरल जो आहे तो बंधारा इथून येतोय, ओढा आपण म्हणू शकतो, आणि तिथे बंधारा आपण केलेला आहे. तिथे येस बरोबर पहिल्यापासूनच तो ओढा तिथे होता. पहिल्यापासून ओढा होता. उन्हाळ्यामध्ये ओढ्याला वरून पाणी येत नाही, पण आपल्या विहिरीतून जे पाणी बाहेर जातं अच्छा, त्यांनी तो ओढा पुढे वाहत असतो. विहिरीला पाणी भरपूर असतं. विहिरीला पाणी भरपूर असतं, उन्हाळ्यात सुद्धा ओव्हरफ्लो होत असते विहीर. ओके. तर आता जे काय पाणी ओव्हरफ्लो होतंय ते मला वॉटर कन्झर्व करायचं होतं. प्लस काय होतं की पावसाळ्यामध्ये जो पूर येतो, जास्त प्रमाणात पाणी येतं, त्याच्याबरोबर गाळ भरपूर येतो. ओके. तो गाळ इथे साठून राहतो. मग गाळ साठवून ठेवण्यासाठी हा बंधारा आम्ही बांधलाय. ओके. या बंधाऱ्यामुळे काय झालं की विहिरीतलं पाणी स्टोअर होतं, आपलं वॉटर कॉन्झर्व होतं. जी मातीचं एरोजन होऊन खाली येते ती आम्ही काय करतो की जवळपास कुठे JCB किंवा पोकलेन आली की आम्ही इथं आणतो आणि आमच्या ह्याच्यातला गाळ काढून आपल्या शेतात टाकतो. बरोबर. त्यामुळं जो गाळ आहे त्यांनी जी पौष्टिकता मिळते, शेतीला जे पोत जो भरून निघतो, त्यांनी आम्हाला भरपूर फायदा होतो. त्या गोष्टी दुहेरी तेरी पाहिजे आपण म्हणू शकतो यामध्ये. होतं भरपूर फायदे असतात. आणि इथं संध्याकाळी बसायला तुम्ही बघू खूप छान शकता, होते. हो हो खूपच छान आहे. तर साताऱ्यामधल्या बऱ्याच फॅमिलीज इथं ट्रिप काढायसाठी संध्याकाळच्या वेळेला वगैरे येतात. आणि आमच्या इथं कोंबड्या वगैरे असल्यामुळं त्यांना आम्ही कट करून देतो आणि ते इथं शिजवून वगैरे इथं बनवून अरे वा, एक छोटीशी फॅमिली ट्रिप होते त्यांची चांगली. अगदी. ते बांबू पण दिसते आपण बऱ्याच कंपाऊंडला आपण जर पाहिलं तर इथे बांबू पाहायला मिळतोय. कधीपासून आपण लागवड केली बांबूची लागवड सुरुवातीला आम्ही फार्म घेतले एका ठिकाणी लावला होता आणि त्याचा अनुभव खूप चांगला आला, कारण त्याचे ग्रोथ खूप फास्ट होते. हो. 3 वर्षांतर बांबू कापायला येतो. त्याच्यानंतर आम्ही जे काही प्रोजेक्ट्स केलेत तर ते सर्व नवीन प्रोजेक्ट्स बांबू वापरून केलेत. म्हणजे तुमचं कॉस्टिंग खूप कमी होतं. तर आम्ही इथं काय केलं की हा ओढा गेलेला आहे, पलीकडे आमचं कंपाऊंड आहे, ते पडू नये म्हणून आम्ही बांबू लावले. त्याचे फायदे असे होतात की ते बांबूचं उत्पन्न मिळतं आणि ती माती पडून पण देत नाही, कारण बांबूच्या मुळे खोल जाऊन ती माती पकडून ठेवतो. त्याचे अनेक फायदे होतात. आणि चांगल्या मानगा वगैरे जातीचे बांबू लावलेत, जेणे की जे मजबूती जास्त असते, भरीव बांबू असतात. आणि कोणताही प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याला त्याचा खूपच फायदा होतो. बरोबर. असं जर मोठं जर फार्म असेल 5-6 एकरचा, त्यांनी बांबू नक्कीच लावावे. खूपच चांगला कंपाऊंड पण एक नॅचरल कंपाऊंड पण होऊ शकते ते. येस, नॅचरल कंपाऊंड होतं. प्लस तुमच्या प्रोजेक्टसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे हो ते सर्व त्यातून मिळतं आणि दिसायला खूप छान दिसतं. हो. आमचा जो प्रोजेक्ट आहे मोठ बनवायचा, त्याच्या तयारीसाठी हे जे पाट वगैरे बनवलेलं आहे. ओके. काही आता मोठ बनवणारे कारागीर खूप कमी राहिले, त्यामुळे त्यांच्याकडून करून घ्यायचं हे थोडा प्रयत्न चालू आहे. आमच्या ओळखीचे एक थोरात सर आहेत, त्यांच्या मदतीने आम्हाला भरपूर माहिती घेतली आणि माणूस पण भेटले, ते आम्हाला हे सगळं बनवून द्यायला लागले. अरे वा. तर इथून आपण बघू शकता हे मोठंच आम्ही बनवायला चालू केलेलं आहे. खालचा एक दगड तुटला होता, तो एक अवेलेबल करून दिलाय एका मित्राने, सांगोल्यावरून पाठवला. हा मोठा दगड, मोठा दगड त्याला सांगोल्यावरून. हा, त्यांच्या जुन्या विहिरीचा पडलेला दगड होता. अच्छा अच्छा. तो अवेलेबल करून दिलाय. म्हणजे ना होल पाडलेला असतात का पूर्ण? हा, तो पूर्वीचा दगड आहे, मग तोच इथे मध्ये करून एका वेळेला 2 मोठ चालवायचे विचार आहे आमचा. म्हणजे हे रेअर झालेत का आता असे दगड? हे आता इथं घडवणाऱ्यांना विचारलं आम्ही, तर ते बोलले की एक विशिष्ट खाणीमधून आलेले दगडच आम्ही ह्या कामासाठी वापरतो, कोणताही दगड देऊन चालत नाही. ते गोट फार्मचं आपलं शेड दिसते. येस, गोट फार्मचं शेड इथून दिसतं संपूर्ण. बघू शकता की तिकडे अजिंक्य तारा दिसतो त्या बाजूला. अच्छा, जिथे आपल्याला 1 मिनिट हां झूम केल्यानंतर आपल्याला दिसतो अजिंक्य तारा समोरचा. बरोबर. समोरून इकडे आलं तर आपल्याला हायवेच्या बाजूचा डोंगर दिसतोय आपल्याला. ती खिंड ते झाडाच्या पाठीमागा बरोबर ती खिंड आहे. बरोबर. आणि ह्या जनाई मळायचं डोंगर इकडे या बाजूला, हा मोठा जनाई मळाय. हो हो. हा. आणि ह्याच्या पलीकडे खिंडवाडी. हो. पलीकडे इकडे अजिंक्य तारेच्या मागे सातारा संपूर्ण. बरोबर. हे सातारा संपूर्ण ह्या आणि ह्या डोंगरांच्या, अजिंक्य तारा ह्या डोंगराच्या पलीकडे. अच्छा, बरोबर. एक निसर्गरम्य वातावरण आपण म्हणू शकतो. परफेक्ट. इथं सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहण्यासाठी लोक येतात, कारण त्याचा आनंद खूपच वेगळा आहे. जेवढा आनंद सूर्यास्तामध्ये आहे तेवढंच वातावरण सुंदर इथं सूर्यास्तामध्ये दिसतं. बरोबर. पश्चिमेच्या बाजूला हा शिलोबाचा डोंगर आहे. हा वरचा, हा शिलोबाचा डोंगर पश्चिमेच्या बाजूला. कोणतं गाव येते तिथे? हे वेचले गावाची हद्द संपते, त्याच्या पुढं शिवाजीनगरच्या वरती. अच्छा अच्छा. तर शेतकरी मित्रांनो, सायंकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आपण 8 वाजल्यापासून 7:30 पर्यंत संपूर्ण ऑक्सिगोट फार्मची ॲक्टिव्हिटी कशी असते आणि संपूर्ण ऑक्सिगोट फार्म
कसा आहे 3 एकरमध्ये पसरलेला आहे आणि काय काय ॲक्टिव्हिटी होतात आणि खूप चांगल्या प्रकारची आपण माहिती सांगितली संपूर्ण फार्मविषयी, दिवसभराचं जे शेड्यूल आहे. त्यामुळे जे फार्मविषयी म्हणजे ज्याला अट्रॅक्शन आहे, गोट फार्म्स असतील, चिकन फार्म असेल, त्यांना एक्झॅक्ट समजून जाईल की कशा प्रकारचं वर्क चालतं आणि कष्ट पण किती आहे त्यामध्ये. बरोबर. आणि एक एन्जॉय पण होतं आणि ज्याला आवड असेल, पॅशन असेल तर एक डेडिकेटली फुल करू शकतो तो माणूस. बरोबर. आपला गोट फार्म आहे, चिकन फार्म आहे, त्याच्याबरोबर आपले केळीची बाग आहे, बरोबर, पपई असेल. सो यामधून आपण काय काय आपण प्रोडक्ट्स तयार करतोय. ओके. आता हे तुम्ही पाहू शकता इथे की देशी अंडी आहेत, कारण आपण जे हॅपी हेन प्रोजेक्ट केला त्याचा रिझल्ट खूप चांगला आल्यामुळे देशी अंड्यांचं प्रोडक्शन खूपच नॅचरल आणि क्वालिटीचं होतं. आणि त्याच्यासोबतच जे देशी केळी आहेत, देशी केळी खूपच चांगल्या क्वालिटीचे मिळतात. आणि त्याच्यासोबतच पपई, जे काय थोड्याफार पपईची झाडं लावलेत त्यातून प्रोडक्शनही मिळतं, ते आम्ही सेलही करतो. अच्छा. आता जे दुसरं जे आहे ते पॅकिंगमध्ये केलेलं की हे गांडूळ खत. ओके. हे जर पॅकिंग बघितलं तुम्ही की अतिशय सुंदर गांडूळ खताचं पॅकिंग केलेलं आहे. पॅकिंग पण खूप छान केलेलं आहे. येस. आणि इथं टेस्टिंग केल्यामुळे तिथं टेस्ट रिपोर्ट्स पण आम्ही लावलेले आहेत, लॅबमध्ये टेस्टिंग केलेलं आहे. आणि वापरायचं कसं, आणि पॉटिंग सॉइल म्हणजे जे बंगल्यामध्ये वगैरे कुंड्या लावतात, गार्डनिंगमध्ये टेरेस गार्डन केले जातात, त्याच्यासाठी याचा रिझल्ट भयंकर चांगला आहे. म्हणजे खूपच चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे. आणि त्या कस्टमर्सला आम्ही डेफिनेटली आता रेग्युलरली सप्लाय करतो. अरे वा. हे किलोमध्ये येतं? हा, हे किलोमध्ये येतं, 1-1 किलोचं पॅकेट येतात. ओके. आणि त्याच्यासोबत जे गोट फार्मर्स आहेत किंवा जे डेअरी वगैरे फार्मिंग करतात, तर त्यांच्यासाठी बियाणं म्हणजे दशरथ घास, मेथी घास आणि शेवरी यांचे बियाणं सुद्धा आमची इथं तयार केलेलं आम्ही तयार करून ठेवतो आणि त्याचाही सेल चांगला होतो. गोट फार्म आम्ही आणि बाकीचे त्याच्यासोबतच शेतकऱ्यांनी ह्या सर्व गोष्टी जर केल्या आणि थोडंसं मार्केटिंग, कारण शेतकरी आहे तो मार्केटिंगमध्ये मागं पडतो आणि हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि मार्केटिंग करून आणि तुमच्या जवळचं जे मार्केट आहे त्याला टार्गेट करून तुमचे कस्टमर्स ओळखून त्यांना जर तुम्ही तुमचा माल दिला आणि एक विश्वासाचं नातं तयार केलं, कारण हा आमचा फार्म ओपन असतो, जे आमचे कस्टमर्स तिथे पाहिजे तेव्हा इथे येऊन बघून जातात, ते त्यांचे वीकेंड स्पेंड करायला येतात, त्यांच्या फॅमिलीसोबत येतात. मग त्यांना आमच्यावरती विश्वास आहे की आमची इथं क्वालिटी कशी असते त्यांनी स्वतः इथं पाहिलेलं आहे. अच्छा. ते कनेक्ट ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला मग रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो. ओके. आणि अजून आपण मटन चिकन पण आपण हे करतो. येस. आता ह्याच्यामध्ये दाखवू शकत नाही, कारण मटन आणि चिकनचा सेल आम्ही सकाळच्या वेळेला मोस्टली करतो. ऑर्डर्स घेऊन, एक दिवस आधी ऑर्डर्स घेऊन नेक्स्ट डे मॉर्निंग 9 वाजेपर्यंत त्यांच्या घरी आम्ही मटन आणि चिकन पोच करतो. ओके. आता आपण जर एखाद्या फार्म मध्ये जर पाहिलं तर सोर्स ऑफ इन्कम जेवढी जास्त ठेवल तेवढा आपल्याला फायदे जास्त होतील. बरोबर. कारण कसं आहे की रेग्युलर तुम्हाला काहीतरी इन्कम चालू राहिली पाहिजे. म्हणजे रोजचे खर्च वगैरे असतो, त्याच्यामधून 2 टाईपचे इन्कम्स, एक एकदम येणार इन्कम. फॉर एक्झाम्पल ऊस करता तुम्ही, ऊसाचं तुम्हाला रिटर्न्स असतात ते वर्षातून एकदा किंवा 2 वेळा मिळतात, ते हप्त्यावरती डिपेंड करतं. पण बाकी जे ह्या गोष्टी आहेत अशा थोड्याफार ते केल्या तर तुमचा जो रेग्युलरचा जो खर्च असतो, एक्सपेन्सेस असतात, ओव्हरहेड्स असतात, ते सगळे ह्याच्यातून निघत राहतात. अरे वा. कारण हे जे आपण सोर्सेस ऑफ इन्कम म्हणतोय, तर आता जे नवीन येणारे आहेत फार्म डेव्हलप करायचे ज्यांना, अगदी गोट फार्म असेल, डेअरी फार्म असेल, त्याच्याबरोबर हे जे आपण केलेलं आहे सध्या ते करावं आणि जे कस्टमर आहे तो जोडून ठेवावा. हो. कारण कस्टमर तुम्हाला खूप काही शिकवून जातो. हो. कस्टमर्स कडून तुम्हाला आयडियाज पण मिळतात आणि तुमच्या चुकाही कळतात. फक्त ओपन माइंडेडली ऍक्सेप्ट करायचं. आम्हाला आमच्या कस्टमर्स कडून बरेच सजेशन मिळतात आणि आम्ही सर्व सजेशन सिरियसली घेऊन त्याच्यावरती ऍक्ट करतो. ओके. चालेल. अतिशय चांगल्या प्रकारची सर आपण माहिती सांगितली. अगदी सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत तुम्ही थांबला स्वतः, दररोज असताच पण माहिती सांगितली स्वतः आणि सगळं संपूर्ण फिरून दाखवलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुम्ही पुन्हा एकदा आमच्या इथं आल्याबद्दल आणि तुमचं हमेशा तुमचं स्वागत आहे आमच्या फार्ममध्ये. ओके. धन्यवाद. कारण तुम्ही जे नवीन फार्मर्स आहेत जे ह्यामध्ये एंट्री करायचे किंवा जे आहेत त्यांचं तुमच्याकडे बघूनच ते त्यामध्ये आता काम करत आहेत आणि एक्झॅक्ट त्यांचं दिवसभराचं शेड्यूल कसं असतं तुमचं, ते सपोज कुठं बाहेर असतील, बाहेरच्या राज्यात असतील किंवा हे तेच दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. बरोबर. आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आपले अजून काही प्रश्न असतील किंवा शंका असतील त्यासाठी तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, त्या सरांशी आपण करून ते सोडवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टा अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.